समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील उंचीठाणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रतापराव शिंदे यांच्यावर विरोधकांनी केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असं मत विकास सेवा सोसायटीचे संचालक दीपक शिंदे आणि सामाजिक कार्यकर्ते महेश शिंदे तसेच ग्रामस्थांनी व्यक्त केलं आहे। या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत श्री शिंदे यांनी सविस्तर माहिती दिली। वास्तविक पाहता 2022 मध्ये प्रतापराव शिंदे यांनी स्वखर्चानं हुतात्मा स्मारकाचं सुशोभीकरण केलंय। तसेच ज्या 2.5 लाखांच्या बोगस बिला संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली ती बिले तक्रारदार शरद भोसले यांच्या आई बबई भानुदास भोसले या सरपंच असताना त्यांच्या सहीनं काढण्यात आली आहे। त्यामुळे या बिलाशी उपसरपंच प्रतापराव शिंदे यांचा कसलाही संबंध नाही। ग्रामपंचायत सदस्य अनिल सडके यांच्या घराचं बांधकाम सुरू असल्यानं पावसाळ्याच्या दिवसात काही काळ त्यांनी समाज मंदिरात वास्तव्य केले, म्हणून त्यांच्यासह सरपंच सौ उज्ज्वला शिंदे यांचे सदस्य पद रद्द करण्यात आले। एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यानं काही कालावधीसाठी समाज मंदिराचा वापर केला म्हणून आपलं पद गेले याचे आपणास काहीही वाईट वाटणार नाही, असे सौ उज्ज्वला शिंदे यांनी सांगितले। तर महिला कार्यकर्त्या शुभांगी घोलप यांनी सॅनिटरी नॅपकिन सारख्या महिलांचा खासगी वैयक्तिक विषय सार्वजनिक ठिकाणी आणल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तर प्रतापराव शिंदे म्हणाले, उंचीठाणे ग्रामपंचायतीमध्ये कोणताही अपहार झाला नाही। दप्तर अद्ययावत नसल्याच्या कारणावरून विभागीय आयुक्तांनी ग्रामसेवकास कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका ठेवला आहे, अशी वस्तुस्थिती असताना राईचा पर्वत करून माजी सरपंच शिवाजीराव शिंदे आणि सतीश शिंदे आपली नाहक बदनामी करत आहे। यामागे गावच्या हितापेक्षा अलीकडच्या काळात गावात प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मिळालेले वाढीव मताधिक्य ही त्यांची चिंतेची बाब आहे। तसेच आपल्या वाढत्या प्रभावानं त्यांची राजकीय दुकानदारी बंद पडणार असल्याच्या भीतीनं नैराश्यपोटी ते आपली नाहक वैयक्तिक बदनामी करत आहेत। या पुढच्या काळात त्यांनी असले वाळके उद्योग बंद करावेत, अन्यथा संबंधित लोकांच्या विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। श्री शिंदे यांनी यावेळी ग्रामपंचायत कारभाराची कागदोपत्री तपशिलावर माहिती सांगण्याबरोबर शालेय विद्यार्थी आणि इतर योजना लाभधारक लोकांचे पुरावे ग्रामस्थांसमोर सादर केले। यावेळी माजी सरपंच उज्ज्वला शिंदे, विजया घोलप, रंजना यादव, सुभद्रा चव्हाण, रत्ना शिंदे, सुनीता शिंदे, शांताबाई भोसले, सुजाता चव्हाण, ताराबाई शिंदे, विमल शिंदे, सतीश शिंदे, पांडुरंग शिंदे, राजेंद्र शिंदे, अनिल सडके, शंकर निकम, दिलीप कांबळे, प्रवीण निकम, विश्वनाथ शिंदे, दिगंबर शिंदे, बबन शिंदे, बाळू राक्षे, जयवंत घोलप, भीमराव शिंदे, शरद शिंदे, लक्ष्मण निकम, संदीप शिंदे, तुकाराम पाटोळे, शंकर यादव, सुधाकर शिंदे, बाबूराव चव्हाण, चरणदास शिंदे, अशोक नावकर, अमोल यादव, मारुती घोलप ग्रामस्थ उपस्थित होते। उपसरपंच ग्रामपंचायत उंचीठाणे काल विरोधकांनी ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आरोप केले आणि समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न केला, त्याला उत्तर देणं गरजेचं होतं। त्यांच्या ह्या बेछूट आरोपाला समस्त नागरिकांमध्ये संताप उत्पन्न झाला, खास करून महिला वर्गात। महिलांच्या मी आल्या माझ्या माता भगिनी आया यांचे मी विशेष आभार मानतो आणि काल दिलेल्या आरोपावर मी पूर्णपणे सविस्तर बोलणार आहे। कालच्या आरोपामध्ये प्रामुख्याने सतीश विष्णू शिंदे व शरददास भानुदास भोसले यांनी ग्रामपंचायतीच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या। त्यावेळी त्यांनी प्रतिवादी म्हणून तत्कालीन सरपंच उज्ज्वला पोपट शिंदे, मी स्वतः प्रताप बाबूराव शिंदे व अनिल पांडुरंग सडके या तिघांवर तक्रारी अर्ज दाखल केला होता। त्या तक्रारी संदर्भात विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडून सातारा मुख्याधिकारी जिल्हा परिषद यांना चौकशीचे आदेश आले आणि त्यानंतर त्यांनी सखोल चौकशी केल्यानंतर हुतात्मा स्मारक सन 2015 ते 2021 दरम्यान ह्या स्मारकाला 26 लाख रुपये आले होते। 26 लाख रुपये आलेले, त्याच्या नोंदी त्यांच्याकडे पण आहेत, शासनाकडे पण आहेत। 26 लाख नोंदीमध्ये नेहमी स्मारकाची अवस्था काय केली होती ह्या उंचीठाणे डोळ्याने बघितले। तो स्मारक हीच लोक वयस्कर घेऊन आम्ही श्रमदानातून स्मारकाला सुरुवात केली। स्मारक तयार करत असताना त्यामध्ये ज्या वस्तू घाण सापडल्या त्या सांगण्यासारख्या पण नाहीत, कारण महिला वर्ग इथं बसलेला आहे।
पण शेवटी लोकांनी आमच्या हाकेला साथ दिली आणि स्मारकाचं संवर्धनाचं काम सुरू केलं. कुणी हसते परहसते, कुणी अंग मेहनत असू दे, वस्तुमार्फत असू दे, मदत केली आणि स्मारक आज डोलाने उभं राहिलंय. मी अभिमानाने सांगतो की मागील 6 महिन्यापूर्वी या महाराज्याचे कॅबिनेट मिनिस्टर जयकुमार गोरे साहेब, भाऊ तुला बाबा काय काय मिळालं ग्रामपंचायतीच्या हातात, माईक घेऊन सांग. हा तिकडे बघून सांग. पेन, वही, डस्टबिन, टीवी, स्पोर्ट ड्रेस, बूट, सॉक्स, चॉकलेट, बिस्किट, तू पण सांग जरा, तू तर माहिती सांग. काजू बदाम. आम्ही या शाळेत नसूनही आम्हाला खाऊ दिले. अजून ड्रेस दिला. दे. आणि लहान मुलांनी स्वतः एक गोष्टी कबूल केली की आम्हाला वस्तू मिळाल्या आहेत. आता राहिला प्रश्न उपस्थित जातो कुठं, सतीश शिंदेने काल आवर्जून फार मोठ्या आवाजात, मोठ्या बौद्धिक पातळीवर बोलणं केलं की मी 31 मेच्या ग्रामसभेत विचारणा केली आणि त्यावेळी तत्कालीन सरपंच अपार झाला. हे स्टेटमेंट आहे उज्ज्वला पोपट शिंदेचं. 2,24,779 रुपयाची फक्त खरेदी झाली. स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट भारत सरकारच्या अकाउंटचं 15 दिवसाचं 10-12 लाख रुपये गावाला आलेत. बोलायचं फाटून तोंड, कागद वाचायला शिक म्हणावं शांतपणे. आपले धंदे दुनियाभरचे असेच म्हणावं. आरोप करायचं, उठलं की सारखं रडायचं, मी याव केलं, मी त्याव केलं. उत्तर देत नाही याचा अर्थ असा नव्हे की आम्हाला बोलता येत नाही. पण कोणतरी थोडं मोठ्याने सांगितलंय, आरोप काय आहे त्यापेक्षा कोण करतंय ह्याला लय महत्व आहे. आणि तुझ्या आरोपाला उत्तर द्यायला मला एवढा वेळ नाहीये. मला जनतेच्या लहान मुलांकडे लक्ष द्यायचं आहे. एवढा बच्चा नाही तो फालतू वेळ घालव मला. ह्याच्या पुढे आरोप करताना बिनबुडाचे करू नका. आव्हान करतोय ज्येष्ठ नागरिकांना, ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा, गावच्या विकासाच्या आड येऊ नका. गावच्या विकासाला साथ द्या. कुठलं सुटलं कुणाचे आरोप करून आपलं रडगाणं बंद करा. आणायचा निधी आणा, आणलेला निधी माघारी घालू नका. तुमची एवढं कर्तृत्व सांगायची वेळ आली. ज्या बाळासाहेब पाटलांनी ह्या गावावर प्रेम केलं, तुमच्या गुणामुळे त्यांना साधी विधानसभेला इथे मिटिंग नाही घेता आली. थोडं सरपंच होते आणि मी त्यांच्यावर तक्रार झाली की त्यांनी त्या समाज मंदिरात राहणे चुकीचं आहे. पण ऐन पावसाळ्यात त्यांचं घर बांधायला काढल्यामुळे त्यांना समाज मंदिरात राहण्यासाठी जागा दिली म्हणून आमच्यावर आरोप केले, तक्रार केली. त्याचा मी तक्रार केली तरी चालेल, पण मी गरिबाला न्याय देणार. माझ्यावर असे किती आरोप केले तरी मी त्याची चिंता करत नाही. राहण्याला मज्जाव केला नाही म्हणून त्यांनी आपलं पद सुद्धा बलिदान केलं. अशा महिलेचा मी विशेष. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे, उंची, ठाणे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.